नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लांडग्यांनी केली शेळी फस्त। लाखांदूर तालुक्यातील घटना। घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत गोठ्यात बांधलेली एक शेळी ठार करीत शेजाऱ्यांच्या 3 शेळ्या जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली। सदर घटना दिनांक 15 मार्च रोजी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथे उघडकीस आली। कमलेश शालिकराम मेश्राम राहणार रोहनी असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार कमलेश मेश्राम यांच्या घरालगत गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली असायची। घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाढ झोपेत असताना अचानक कमलेश मेश्राम यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांच्या समूहाने हल्ला चढवीत एक शेळी फस्त केली, तर शेजाऱ्यांच्या गोठ्यातील 3 शेळ्या जखमी केल्या आहेत। दरम्यान घटनेतील नुकसानग्रस्त पशुपालकाचे वडील पहाटे गोठ्यातील गायी व शेळ्या बाहेर काढण्यासाठी उठले असता त्यांना एक शेळी फस्त केलेली दिसली, तर त्यांच्या शेजाऱ्यांच्या 3 शेळ्या जखमी केल्या होत्या। त्यावरून सकाळच्या सुमारास सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे वन परिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वन विभागाचे वनरक्षक जी.डी. हत्ते यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला। या घटनेत नुकसानग्रस्त कमलेश मेश्राम यांचे सुमारे 10,000 रुपयांचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे।